नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण डाळ शेवगा तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी इथं शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ह्या शेवग्याच्या शेंग्याची आपण साल काढून घेऊया. संपूर्ण साल काढायची नाही आहे. फक्त शेवग्याची शेंग कट करताना जेवढी साल निघेल तेवढीच आपण ही साल काढून घेणार आहोत. आणि कट केलेला शेवगा आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया. अशाच पद्धतीने सर्व शेवगा मी कट करून घेणार आहे. संपूर्ण शेवगा आपला कट करून झाला की आपण हा 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आपण शेवगा पाण्यातच टाकून ठेवलेला आहे. आता दुसरीकडे आपण तुरीची डाळ भिजत ठेवलेली होती. अर्धा तास आपण ही तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे. आपली तुरीची डाळ भिजून मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवूया. त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम झालं की यामध्ये आपण तेल आणि तूप दोन्ही एकत्र तुम्ही करू शकता. मी इथं फक्त तेलाची फोडणी करणार आहे. आणि आता आपण फोडणीसाठी इथं अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे आणि मोहरी छान फुलली गेली फोडणी आपली खमंग अशी बसली पाहिजे. इथे पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे. यामध्येच आता आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. त्यामध्येच कढीपत्त्याची पाने, 2 हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत. आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान अशी लसूण खरपूस झालेला आहे. खमंग अशी फोडणी बसलेली आहे. आता यामध्ये आपण एक छोटं टमॅटो कट करून घेतलेला आहे. ते टाकून आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया. एक 2 ते 3 मिनटं हे टमॅटो मी मिक्स केल्यानंतर आपण जो शेवगा कट करून घेतलेला आहे तो कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. एखाद मिनिट मी हा शेवगा मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जी भिजवलेली तूर डाळ होती ती आपण कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आणि ही देखील आपण एक 5 मिनटं परतून घेणार आहोत. आपण इथं डाळ परतल्यानंतरच इथं आपण हळद टाकलेली आहे पाव चमचा. अगोदर जर हळद टाकली असती तर ती तेलामध्ये करपली असती. त्यासाठी आपण इथे डाळ टाकल्यानंतरच वरून हळद टाकून घेतलेली आहे आणि हे मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेणार आहोत. आता आपण डाळीमध्ये चवीनुसार मीठ टाकून बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व एकदा हलवून आपण कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर मी 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे. कुकर आपला पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण हा कुकर खोलणार आहोत. कुकर आपला थंड झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. आहा, मस्त असं आपलं डाळ शेवगा तयार झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. आपला डाळ शेवगा तयार झालेला आहे. हा आपण मस्त असा भाताबरोबर खाऊ शकतो. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.